नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला कंडिशनल शिकायचे आहेत आणि अगदी सिंपल वेनी. बघा, हा असा टॉपिक आहे की जर तुम्हाला हा टॉपिक माहिती नसेल ना, तर तुम्हाला बरेचसे सेंटेन्सेस ट्रान्सलेट करता येत नाहीत. कारण तुम्हाला जर कंडिशनल माहिती नसतील ना, तर तेव्हा तुम्ही अटकता बोलताना इंग्लिशमध्ये. का बरं? कारण ते सेंटेन्सेस तुम्हाला कंडिशनलीच ट्रान्सलेट करता येतात. जर कंडिशनल माहिती नसतील तर तुम्हाला इंग्लिश बोलता येणे इम्पॉसिबल. फॉर दॅट वी हॅव टू लर्न कंडिशनल. तर कंडिशनलचे बघा 4 कॅटेगरीमध्ये कंडिशनल डिवाइड झाले आहेत. सोबतच आपल्याला मिक्स्ड कंडिशनल सुद्धा यामध्येच बघायचे आहे. इन अ सिंपल वे, अगदी सोप्या वेनी आपण जाणार आहे. तर आपण या चॅनलवरती अगदी इझी वेनी इंग्लिश शिकत असतो. हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला कंडिशनल्स काय असतात हे समजेल आणि तुमची लँग्वेज ही नेक्स्ट लेवलला नेण्यासाठी याची मदत होईल. डेफिनेटली जर तुम्ही याचा अभ्यास केला, प्रॅक्टिस केली, तर तुमची लँग्वेज नेक्स्ट लेवलला जाईल. आणि आपल्याला याचे सेंटेन्सेस कसे बनवायचे, स्ट्रक्चर कसं असतं, सेंटेन्स कुठल्या कॅटेगरीमध्ये कशा प्रकारच्या कंडिशनमध्ये यूज करावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण यामध्ये बघणार आहे. चालू करूया झिरो कंडिशनल पासून. तर बघा, झिरो कंडिशनल ओळखायचं कसं? तर झिरो कंडिशनल मध्ये काय असतं की आपण असे सेंटेन्सेस बोलत असतो, जर असं झालं तर असं होतं. म्हणजे जी ऍक्शन असते ना, तर ते रिझल्ट सुद्धा सेमच असतो. जसं आपण स्ट्रक्चर बघत आहे, सुरुवातीला इफ येणार, त्यामध्ये सिंपल प्रेझेंट आणि ऍक्शन जर सिंपल प्रेझेंट आहे तर रिझल्ट सुद्धा सिंपल प्रेझेंट मध्येच राहणार. जसं आपण म्हणतो, आपण जर विजेला हात लावला तर आपल्याला करंट लागणार. हे डेफिनेट आहे की आपण त्याला जर टच केलं वायरला तर आपल्याला करंट लागणार. त्याच पद्धतीने आपण जर आगीला हात लावला, फायरला, तर आपण जळणार. तर जे काही ऍक्शन आहे, रिझल्ट सुद्धा सेम. त्याच पद्धतीने आपण इथे एक सेंटेन्स घेतलंय पहिल्या नंबरचं. यामध्ये स्टुडंट मॅक्झिमम जी चूक करतात ती अशी असते की आपण फ्युचरचं सेंटेन्स यामध्ये यूज करत असतो. आपल्याला असं वाटतं की या ठिकाणी विल यायला हवा, मात्र तसं नसतं. याचे रूल्स जे आहेत त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला चालायचं आहे आणि कंडिशन समजून घ्यायचे आहे की कंडिशन कुठल्या आहेत. ओके, बघा, इफ यू टच फायर, सिंपल प्रेझेंट, इफ यू टच फायर इट बर्न्स. जर तुम्ही आगीला हात लावला तर काय होते? तर तो जळतो, है ना? तर जी ऍक्शन झाली, रिझल्ट सुद्धा सेम. नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं, वेन इट रेन्स, जेव्हा पाऊस पडतो, द ग्राउंड गेट्स वेट, तेव्हा जमीन काय होते? ओली होते. वेन इट रेन्स द ग्राउंड गेट्स वेट, जे पाऊस आल्यानंतर जमीन ऑब्विसली काय होणार आहे? ओली होणार आहे. इफ यू मिक्स रेड अँड ब्लू, जर तुम्ही लाल आणि निळा मिक्स केला, एकत्र केला, तर जांभळा रंग मिळतो. यू गेट पर्पल. इफ यू मिक्स रेड अँड ब्लू यू गेट पर्पल. जी ऍक्शन, रिझल्ट सेम. नेक्स्ट आहे बघा, इफ बेबीज आर हंग्री, मुलं जर उपाशी असले किंवा भुकेले असले, त्यांना भूक लागली आहे, दे क्राय, जर बाळांना भूक लागली तर ती रडतात, है ना? हे सेम आहे. जर असं झालं, मुलांना, छोटे जे मुलं असतात एकदम, त्यांना जर भूक लागली तर ते रडतात. नेक्स्ट इज वेन आईस मेल्ट, म्हणजे जेव्हा बर्फ वितळतो तर ते काय होतं? ते पाण्यामध्ये त्याचं रूपांतरण होतं. तर ही रिझल्ट सुद्धा सेम आहे. इट टर्न्स इनटू वॉटर. वेन आईस मेल्ट इट टर्न्स इनटू वॉटर. तर तुम्हाला या कंडिशनलचा यूज करताना हे लक्षात ठेवायचं आहे की याचा यूज आपण प्रेझेंट साठी आणि रिझल्ट सुद्धा तसाच असेल त्यावेळेस आपण करत असतो. ज्या गोष्टी नॅचरल आहेत, सेम आहेत, असं झालं तर असं होतच, असं केलं तर असं होतच, अशा गोष्टी यामध्ये आलेल्या असतात. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे फर्स्ट कंडिशनल. फर्स्ट कंडिशनल मध्ये आपल्याला बघायचंय स्ट्रक्चर काय आहे, याची आयडेंटिटी काय आहे आणि कसं ओळखायचं. बघा, स्ट्रक्चर आहे फर्स्ट कंडिशनलचं, सुरुवातीला इफ राहणार, प्रेझेंट, सिंपल प्रेझेंट टेन्स राहणार आणि सेकंड सेंटेन्स हे सिंपल फ्युचरचं राहणार. जसं याची आयडेंटिटी आपण सेंटेन्सच्या द्वारे समजून घेऊ. जसं मी म्हटलं, इफ इट रेन्स टुमॉरो, जर उद्या पाऊस आला. आता यामध्ये बरेचदा मुलांना असं वाटतं की उद्याला पाऊस आला म्हणजे विल येणार, तर नाही, हे कंडिशनल आहे, याचे रूल्स वेगळे आहेत. ओके, इफ इट रेन्स टुमॉरो, जर उद्या पाऊस आला तर वी विल कॅन्सल द पिकनिक, तर आपण सहल रद्द करू.
आता इथे बघा, यामध्ये आपल्याला ओळखायचं कसं, तर इथे आपण जे ऍक्शन असते आपली, आपण जे करणार आहे ते करणार की नाही यामध्ये शुअरिटी नाही आहे. जर उद्या पाऊस आला, येईल की नाही माहित नाही, मात्र जर आला तर रिझल्ट डेफिनेटली आहे. रिझल्ट काय आहे की आपल्याला सहल कॅन्सल करायची आहे. म्हणजे यामध्ये जे रिझल्टचं सेंटेन्स असतं हे डेफिनेट असतं, 100% असं होणार. जर असं झालं ना तर डेफिनेटली असं होणार. तर यासाठी आपण फर्स्ट कंडिशनलचा यूज करत असतो, ज्यामध्ये सिंपल प्रेझेंट आणि नंतर सिंपल फ्युचरचा यूज आपण करतो. जर तुम्हाला टेन्सेस माहिती नसतील तर आपल्या योले अकॅडमी चॅनलवरती अगदी सुटसुटीत पद्धतीने मी शिकवलंय टेन्सेस. तुम्ही तिकडे जाऊन टेन्सेस शिकू शकता. बघा, यामध्ये आपण सेकंड सेंटेन्स बघूया. इफ यू स्टडी हार्ड, जर तुम्ही मन लावून अभ्यास केला, काय केलं, इफ यू स्टडी हार्ड, जर तुम्ही मन लावून अभ्यास केला तर यू विल पास द एक्झाम, तर तुम्ही परीक्षा पास होऊ शकता. होणारच. जर असं केलं तर डेफिनेटली असं होणारच. इफ यू स्टडी हार्ड यू विल पास द एक्झाम. तर बघा, इफ शी कॉल्स मी, जर तिने मला फोन केला तर आय विल टॉक टू हर, जर तिने फोन केला तर डेफिनेटली मी तिच्यासोबत बोलेन. नेक्स्ट सेंटेन्स इज इफ दे अराईव्ह अर्ली, जर ते लवकर आले तर वी विल स्टार्ट द मीटिंग. पहिलं सेंटेन्स आहे सिंपल प्रेझेंट आणि दुसरं सेंटेन्स आहे सिंपल फ्युचरचं. सुरुवातीला इफ आपण लावलेला आहे. इफ दे अराईव्ह अर्ली, जर ते लवकर आले तर वी विल स्टार्ट द मीटिंग, तर आपण मीटिंग किंवा बैठक सुरू करू. नेक्स्ट सेंटेन्स आहे इफ यू डोंट एक्सरसाइज, जर तुम्ही व्यायाम केला नाही. निगेटिव्ह सेंटेन्स आहे इफ यू डोंट एक्सरसाइज यू विल गेन वेट, तर तुमचं वजन वाढेल. जर असं केलं नाही तर डेफिनेटली तसं होईल. यासाठी आपण फर्स्ट कंडिशनलचा यूज करत असतो. तर हे झालं फर्स्ट कंडिशनल. ओळखायचं कसं, तर रिझल्ट डेफिनेट आहे. रिझल्ट हा डेफिनेट आहे. ऍक्शन मध्ये शुअरिटी नाही आहे. जर ऍक्शनवर हा रिझल्ट डिपेंड आहे. जर मी मुंबईला गेले तर मी डेफिनेटली त्यांना भेटेन. तर हे तुम्हाला परिस्थिती लक्षात ठेवायची आहे की कंडिशन कुठली आहे. ठीक आहे, आपल्याला जायचं आता नेक्स्ट कंडिशनल कडे. थर्ड कॅटेगरी आहे आपली कंडिशनलची, ती म्हणजे सेकंड कंडिशनल. आपल्याला आता हे कशा पद्धतीने यूज करायचं, तर यामध्ये सुद्धा आपल्याला कशा कॅटेगरीचे सेंटेन्सेस येतात हे समजून घ्यायचं आहे. तर यामध्ये बघा, आपल्याला इमॅजिनरी गोष्टी ज्या असतात, जसं आपण कल्पना करत असतो की मला जर लॉटरी लागली असती तर मी काय केलं असतं, चॅरिटी केली असती किंवा मी दान केलं असतं. आपण असं म्हणतो ना, मला जर नोकरी लागली असती ना तर मी मुंबईला शिफ्ट झाले असते. म्हणजे इमॅजिनरी गोष्टी आहे. असं जर झालं असतं तर तसं केलं असतं. आता यामध्ये बघा, सेकंड कंडिशनल स्ट्रक्चर काय आहे बघा. इफ पास्ट सिंपल पास्ट, पास्ट सिंपल मीन्स सिंपल पास्ट टेन्स प्लस वूड येणार आणि व्हर्बचं फर्स्ट फॉर्म. हे याचं स्ट्रक्चर आहे आणि या स्ट्रक्चर मध्येच टाकून आपल्याला सेंटेन्स बनवायचा आहे. फक्त आपल्याला कुठली कंडिशन राहणार हे लक्षात यायला हवी. ठीक आहे, तर यामध्ये कंडिशन जी असते ना ती असते की इमॅजिन केलेलं असतं. जर मी तिच्या जागेवर असती तर मी असं केलं असतं किंवा असं करेन. मी जर तिच्या जागेवर असती ना तर मी असं केलं असतं किंवा असं करेन. तर अशा प्रकारच्या गोष्टी आपण यामध्ये बोलत असतो. पहिलं सेंटेन्स आहे बघा, इफ आय वेअर यू, जर मी तुझ्या जागी असतो. आता हे काय आहे, इमॅजिनरी गोष्टी आहे. तर आता इथे एक प्रश्न बरेचदा असतो. आता तुम्ही शिकले, टेन्सेस तुम्हाला माहिती आहे आणि आपण कधीही आयच्या नंतर वेअर घेत नाही किंवा सिंग्युलर असेल त्यानंतर वेअर घेत नाही, है ना. मात्र या ठिकाणी आपण वेअर घेतलं तर हे कसं काय, ते कन्फ्युजिंग आहे, बरोबर आहे. मात्र ही गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हाही इमॅजिनरी गोष्टी असतात की कल्पना असते असं झालं असतं, त्यावेळेस आपण वेअरचा यूज करत असतो. ते मग सिंग्युलर असो की काही असो. ठीक आहे, आय वेअर, इफ आय वेअर यू, जर मी तुझ्या जागी असतो तर आय वुड ऍक्सेप्ट द ऑफर, तर मी तो प्रस्ताव स्वीकारला असता. या ठिकाणी आय वुड ऍक्सेप्ट द ऑफर, तर मी तो प्रस्ताव स्वीकारला असता, इमॅजिनरी गोष्ट. नेक्स्ट आहे इफ ही हॅड मोर मनी, जर त्याच्याकडे अधिक पैसे असते. इफ ही हॅड मोर मनी ही वुड बाय अ कार,
म्हणजे त्यानं काय केलं असतं, तर त्याने गाडी विकत घेतली असती. इफ ही हॅड मोर मनी ही वुड बाय अ कार. इफ आय न्यू द आन्सर, जर मला उत्तर माहित असते. इफ आय न्यू द आन्सर सिंपल पास्ट आय वुड टेल यू, तर मी तुला सांगितले असते. इमॅजिनरी, जर मला हे माहित असतं ना तर मी तुला ते सांगितलं असतं. इफ वी लिव्ड इन मुंबई, जर आपण मुंबईत राहिलो असतो तर वी वुड एन्जॉय द बीचेस, तर आपण समुद्र किनाऱ्यांचा आनंद घेतला असता. इफ वी लिव्ड इन मुंबई वी वुड एन्जॉय द बीचेस. इफ शी वेर टॉलर, जर ती जरा उंच असती, थोडीशी टॉलर असती. या ठिकाणी सुद्धा आपण वेअरचा यूज केलाय. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इमॅजिनरी गोष्ट आहे म्हणून आपल्याला वेअरचा यूज करावा लागतो या ठिकाणी सुद्धा. मग ते कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला आलेलं असेल, तर जर सेंटेन्स इमॅजिनरी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला वेअरचा यूज करावा लागतो. जसं इफ शी वेअर टॉलर, जर ती जरा उंच असती तर शी कुड बिकम अ मॉडेल. आता या ठिकाणी तर ती मॉडेल बनू शकली असती. तर या ठिकाणी आपण कुडचा यूज केलाय, या ठिकाणी आपल्याला वुडचा यूज करायचा. या ठिकाणी बाय मिस्टेक झालंय माझ्याने, तुम्ही या ठिकाणी डब्ल्यू करून घ्यायचं. ठीक आहे. शी वुड बिकम अ मॉडेल, ती मॉडेल बनू शकली असती. इफ शी वेअर टॉलर, तर अशा पद्धतीने आपल्याला थर्ड कंडिशनल हे इमॅजिनरी गोष्टींसाठी यूज करायचं आहे. तर हे कॅटेगरी वाईज जसं आपण घेताय तसं समजून घ्या आणि सेंटेन्सेसची प्रॅक्टिस सुद्धा तुम्हाला करायची आहे. ज्या पद्धतीने मी सांगितलं तुम्हाला कंडिशनल समजले, कंडिशन समजल्या की तुम्हाला सेंटेन्स सुद्धा बनवता येतं. आता आपल्याला यामधील 4th नंबरचा पार्ट बघायचा आहे, तो म्हणजे थर्ड कंडिशनल. आता याची आयडेंटिटी काय असते हे समजून घेऊ. याची आयडेंटिटी असते, एखादी गोष्ट झाली असती तर असं झालं असतं. जसं मी म्हटलं, मी जर प्रॉपर्टी घेऊन ठेवली असती तर मी खूप रिच झाली असती. मी त्यांच्यासोबत मॅरेज केलं असतं तर मी खूप हॅपी असते. अशा प्रकारचे सेंटेन्स आपण बोलत असतो इन द पास्ट कंडिशन. मग तिकडे असं केलं असतं तर तिकडे तसं झालं असतं. अशा गोष्टी आपण थर्ड कंडिशनल मध्ये करत असतो. जसं स्ट्रक्चर आहे याचं बघा, इफ, पास्ट परफेक्ट, वुड हॅव आणि पास्ट पार्टिसिपल. म्हणजे काय, तर या ठिकाणी आपल्याला काय यूज करावं लागतं, पास्ट पार्टिसिपल. वुड हॅवच्या नंतर आपल्याला वर्बचं थर्ड फॉर्म यूज करावं लागतं. जसं पहिलं सेंटेन्स राहील पास्ट परफेक्टचं, दुसरं राहणार आहे वुड हॅव आणि V3. ओके. मी म्हटलं इफ आय हॅड स्टडीड हार्डर, जर मी अधिक अभ्यास केला असता तर आय वुड हॅव पास्ड द टेस्ट, तर मी चाचणी पास केली असती किंवा झाली असती. इफ आय हॅड स्टडीड हार्डर आय वुड हॅव पास्ड द टेस्ट. इफ शी हॅड अराइव्ड ऑन टाइम, जर ती वेळेत आली असती तर शी वुड हॅव कॉट द ट्रेन, तर तिने ट्रेन पकडली असती. इफ शी हॅड अराइव्ड ऑन टाइम शी वुड हॅव कॉट द ट्रेन. जर तुम्हाला व्हर्ब मध्ये अडचण येत असेल V3 मध्ये, तर तुम्ही आपला व्हर्बचा व्हिडिओ येवले अकॅडमी या चॅनलवरती जाऊन बघू शकता, जेणेकरून तुमचं ते क्लिअर होईल. इफ वी हॅड नोन अबाउट द इव्हेंट, जर आम्हाला कार्यक्रमाबद्दल माहिती असती तर वी वुड हॅव अटेंडेड इट, तर आम्ही त्यात सहभागी झालो असतो. इफ वी हॅड नोन अबाउट द इव्हेंट वी वुड हॅव अटेंडेड इट. नेक्स्ट आहे बघा, इफ दे हॅड सेव्ड मनी, जर त्यांनी पैसे वाचवले असते तर दे वुड हॅव बॉट अ हाऊस, तर त्यांनी घर विकत घेतले असते. इफ दे हॅड सेव्ड मनी, जर असं त्यांनी केलं असतं, जर पैसे वाचवले असते तर दे वुड हॅव बॉट अ हाऊस, तर त्यांनी घर घेतलं असतं. म्हणजे पास्ट मध्ये झालं असतं हे सांगत आहे आपण. या ठिकाणी बघा, इफ ही हॅड अपोलोजाइज्ड, हे रिअलिस्टिक सिच्युएशन्स आहेत. म्हणजे रिअल सिच्युएशन्स अशा असत्या तर तसंच झालं असतं हे आपण इकडे सांगतोय. जसं इफ ही हॅड अपोलोजाइज्ड, जर त्याने माफी मागितली असती तर शी वुड हॅव फॉरगिव्हन हिम, तर तिने त्याला माफ केले असते. शी वुड हॅव फॉरगिव्हन हिम इफ ही हॅड अपोलोजाइज्ड. अशा प्रकारचे सेंटेन्सेस आपल्याला थर्ड कंडिशनल मध्ये बघायचे असतात. आणि आपण 4 कॅटेगरीज यामध्ये बघितलंय, 0, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. तर चारही गोष्टी आय होप तुमच्या क्लिअर झाल्या असेल, कारण एवढ्या इझी वेनं आणि अगदी सुटसुटीत मी तुम्हाला सांगितलंय
की त्यामध्ये डाऊट राहायचा विषय नाही. मात्र तुम्हाला जर डाऊट राहिला असेल ना, तर परत व्हिडिओ रिपीट बघा, जेणेकरून आपल्याला हा जो टॉपिक आहे हा कम्प्लिटली आपल्या माइंडमध्ये सेटल करायचा आहे. तर आता आपल्याला बघायचं आहे 5th नंबरचा पार्ट, तो म्हणजे मिक्स्ड कंडिशनल काय असतात, याचं स्ट्रक्चर काय आहे. बघा, इकडे बरंचसं कन्फ्युजन असतं तुमचं. मिक्स्ड कंडिशनल म्हणजे काय असतात, तर सेकंड कंडिशनल आणि थर्ड कंडिशनल हे मिक्स असतात कंडिशनच्या अकॉर्डिंग. जसं सेकंड कंडिशनलचं जर सेंटेन्स असेल तर आपल्याला त्याच्यासोबत वुड हॅव आणि व्हर्बचं थर्ड फॉर्म यूज करावं लागतं. आणि आपल्याला जर थर्ड कंडिशनलचं सेंटेन्स हे सुरुवातीला येत असेल तर आपल्याला त्याच्यासोबत वुड आणि प्लस व्हर्बचं फर्स्ट फॉर्म यूज करावं लागतं. यामध्ये कन्फ्युजन राहू शकतं, मात्र ते राहायला नको यासाठी मी इथे स्ट्रक्चर सुद्धा काढले आणि हा चार्ट सुद्धा तुमच्यासाठी काढून ठेवलाय. जसं स्ट्रक्चर आहे, इफ घ्यायचं, पास्ट परफेक्ट आहे तर प्लस वुड आणि व्हर्बचं फर्स्ट फॉर्म इथे सांगितल्याप्रमाणेच. इफ पास्ट परफेक्ट जर असेल तर वुड आणि व्हर्बचं फर्स्ट फॉर्म या ठिकाणी अशा पद्धतीनं. ओके. प्रेझेंट रिझल्ट ऑफ अ पास्ट ऍक्शन, स्ट्रक्चर सेकंड, इफ आणि पास्ट सिंपल पास्टचं जर सेंटेन्स पहिला आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला वुड हॅव आणि व्हर्बचं थर्ड फॉर्म यूज करावं लागतं. पास्ट रिझल्ट ऑफ अ प्रेझेंट सिच्युएशन. आता डोंट वरी, आपण सेंटेन्स बघूया ज्यामध्ये तुमचं अजून क्लिअर होईल. पहिलं सेंटेन्स आहे बघा, इफ आय हॅड टेकन द मेडिसिन. आता जर मी औषध घेतले असते, यामध्ये आता याला ओळखायचं कसं बघा. याचं असं असतं की असं केलं असतं तर असं झालं असतं. मात्र यामध्ये कधी कधी फ्युचरशी रिलेटेड ऍक्शन असते तर कधी कधी पास्टशी रिलेटेड असते. म्हणजे तिकडेच असं झालं असतं तर तिकडेच असं होऊन गेलं असतं, रिझल्ट सुद्धा तिकडेच तसा लागला असता. मात्र मी पास्टमध्ये असं केलं असतं तर फ्युचरमध्ये अशा पद्धतीचं झालं असतं. म्हणजे हे सांगताना आपल्याला मिक्स कंडिशनल यूज करावे लागतात. तर डेफिनेट नाही आहे, तुम्हाला हे या सगळ्यांचा प्रॅक्टिस करून अभ्यास करून त्यानंतर तुम्हाला हे इझी जातं, यामध्ये काहीही हार्ड जात नाही. जसं मी म्हटलं, इफ आय हॅड टेकन द मेडिसिन. आता पहिलं सेंटेन्स जे आहे ना, हे थर्ड कंडिशनलचं आहे. म्हणूनच आपल्याला थर्ड कंडिशनलचं पहिलं सेंटेन्स आहे, म्हणूनच आपल्याला वुड आणि व्हर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यावं लागलं या ठिकाणी. आय वुड फील बेटर नाव. तर मला आत्ता चांगले वाटले असते. सेंटेन्सवर डिपेंड सुद्धा आहे. तुम्ही जर सेन्स व्यवस्थित लक्षात घेतला तर तुम्ही तसंच ट्रान्सलेट करू शकता. जसं जर मी औषध घेतले असते तर मला आत्ता चांगले वाटले असते. नेक्स्ट सेंटेन्स आहे, इफ शी हॅड स्टडीड लॉ. जर तिने कायद्याचा अभ्यास केला असता. बघा, इफ शी स्टडीड लॉ, तर हे थर्ड कंडिशनलचं पहिलं सेंटेन्स आहे. आता आपल्याला माहित आहे की हे जर थर्ड पास्ट परफेक्टचं पहिलं सेंटेन्स आपण घेतलं तर आपल्याला वुड आणि फर्स्ट फॉर्म घ्यावं लागतं. शी वुड बी अ लॉयर नाव, तर ती आता वकील असती. इफ शी हॅड स्टडीड लॉ शी वुड बी अ लॉयर नाव. नेक्स्ट, इफ आय वेअर मोर कॉन्फिडंट. आता या ठिकाणी बघू शकता आपण, आता हे जे सेंटेन्स घेतलंय हे सिंपल पास्टचं आहे. इफ आय वेअर मोर कॉन्फिडंट, जर मला अधिक आत्मविश्वास असता तर आय वुड हॅव जॉईन द डिबेट कॉम्पिटिशन, तर मी वादविवाद स्पर्धेत भाग घेतला असता. आता हे जे दुसरं सेंटेन्स आहे ना, तर पहिलं सेंटेन्स कशाचं आहे, तर या ठिकाणी बघू शकता की हे पहिलं सेंटेन्स आहे कशाचं, सिंपल पास्ट आहे. सिंपल पास्टचं पहिलं सेंटेन्स आहे, तर आपल्याला या ठिकाणी वुड हॅव आणि व्हर्बचं थर्ड फॉर्म घ्यावं लागतं. तर आपण इथे घेतलंय आय वुड हॅव जॉईन द डिबेट कॉम्पिटिशन. तुम्ही पाहू शकता आहे इथे सेकंड कंडिशनलचं जर पहिलं सेंटेन्स आहे तर आपल्याला वुड हॅव आणि व्हर्बचं थर्ड फॉर्म घ्यावं लागतं अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर. नेक्स्ट आहे, इफ दे वेअर ऑनेस्ट. जर ते प्रामाणिक असते तर दे वुडंट हॅव लाईड येस्टरडे, तर ते काल खोटे बोलले नसते. इफ दे वेअर ऑनेस्ट, जर ते प्रामाणिक असते तर त्यांनी काल खोटे बोलले नसते. जर असं केलं असतं तर त्यांनी तसं केलं नसतं. तर यामध्ये मिक्स असतं सगळं. कंडिशनल म्हणजे इमॅजिनरी किंवा मग त्याच्या रिझल्ट फ्युचरमध्ये किंवा मग पास्टमध्येच चालू झालं आणि पास्टमध्येच पूर्ण झालं. तर हे जेव्हाही तुम्ही सुरुवातीच्या 4 कंडिशनलचा चांगला अभ्यास कराल त्यावेळेस तुम्हाला हे कंडिशनल सुद्धा इझी जातं. आता या ठिकाणी जे काही सेंटेन्सेस मी काढले यामध्ये आपण काय केलंय, तर सेकंड कंडिशनलचं जर पहिलं सेंटेन्स असेल तर त्यासोबत आपल्याला वुड हॅव आणि V3 घ्यावं लागतं. थर्ड
कंडिशनलचं जर सेंटेन्स असेल पहिलं, तर आपल्याला वुड आणि फर्स्ट फॉर्म यूज करावा लागतो. अशा पद्धतीनं आपण बघितलेत कंडिशनल. आणि कंडिशनल हा अगदी छान टॉपिक आहे, अगदी इझी टॉपिक आहे. जर म्हटलं, समजून घेतलं व्यवस्थित तर. मी अगदी राईट वेनं, इझी वेनं तुम्हाला समजून सांगितलं. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असतील. आणि इन डिटेल तुम्हाला खूप सारे एक्झाम्पल सहित जर कंडिशनल शिकायचे असतील, तर मी तिकडे सुद्धा टाकले आहेत एक एक कंडिशनलचे 50-50 एक्झाम्पल्स सहित सुद्धा व्हिडिओज आहेत सेपरेट, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि तिकडे जाऊन खूप साऱ्या सेंटेन्सची प्रॅक्टिस सुद्धा तुम्ही करू शकता. तर या ठिकाणी आज जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओज मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटेल. आणि या चॅनलवरती अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी अपलोड करत असतील. तुम्हाला कुठल्या कॅटेगरीचे व्हिडिओज पाहिजेत ते कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. तुमचे रिप्लाय मला आले की मला अजून व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळतं. काही तुम्हाला नवीन व्हिडिओज पाहिजे आहेत किंवा कुठले व्हिडिओज समजले नाही ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. सोबतच आपला कोर्स सुद्धा लॉन्च झाला आहे स्पोकन इंग्लिशचा. जर तुम्हाला अगदी कमी प्राईसमध्ये इंग्लिश शिकायची असेल माझ्यासोबत, तर तुम्ही येवले अकॅडमी या ॲपवरती जाऊन तो कोर्स डाउनलोड करून विकत घेऊन अगदी कमी प्राईसमध्ये कोर्स आहे, तुमची जर्नी चालू करू शकता. या ठिकाणी आपण थांबूया, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.